काय पाहुणं गरम गावाकडे लय होते. आता उन्हाळा आहे म्हटलं गरम होणारच की. पाहू ना नवीन दिसतंय गावात. आता घ्यावीला सोन्याच्या अंगठ्या तिकडं चांदीच्या अंगठ्या. पाहू ना काय काम काय करताय. आपला बिझनेस आहे, आपण पैसे दाम दुप्पट करून देतो. पैसे दाम दुप्पट वर्षा 2 वर्षांना नाही का. अहो वर्षा 2 वर्षांना नाही हो, मग आपण 8 ते 10 दिवसात पैसे दाम दुप्पट करून देतो. 8-10 दिवसात हो. पैसे दाम दुप्पट. सकाळपासून पण गावलं नाही का काय. अहो आपले नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे व्यवहार चालतात. आत्ताच आमचे चंद्रावर आणि मंगळावर जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार चालू आहे आणि त्याचे शेअर्स विकायसाठी गावाकडे आलोय. का तर गावाकडच्या लोकांना 4 पैशांचा फायदा व्हावा म्हणून. पेपरात असलं तर मी चंद्राची जमीन विकली आहे म्हणजे त्या कंपनीच तुम्ही यावी. हा तेच ते. तिनं पाहुलं माझ्याकडे आहे का नाही 1000 रुपये येते. तुझं दाम दुप्पट होईल का. अहो देतो ना 8 दिवसात, 8 ते 10 दिवसात लगेच. लगेच माझ्याकडे 1000 रुपये येते. इथं होतील ना दाम दुप्पट. सोडा ना पाहुणे, काय इंगुटपणा करताय. 8-10 दिवसानं ना. पाहुणं मी असं करतो, तुम्हाला आता माझ्यापासला 1000 देऊन टाकतो. कारण मला कसं आहे 8 दिवसानं परत माघारी गावाकडे यावं लागेल तालुक्यास ना. त्यामुळे मी काय करतो, माझ्यापासलं 1000 तुम्हाला ह्याच्यात देऊन तुम्हाला देऊन टाकतो लगेच. आणि तिथं ह्याच्यात गेल्यावर बँकेत गेल्यावर मी पदरचं भरीन. बरं आता मला झालाय उशीर, मला अजून पूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली, तर मी येतो. तुमचं काय असेल तर मला फोन करा. होय होय पैशाची जुळणी चालली तुम्हाला फोन करतो. फोन आल्या आल्या लगेच निघायचं बरं का. चालेल चालेल चालेल, हा? येतो आता मी. चालतं या. लगा जाग्यावर बसल्या 1000 रुपये तर 2000. आता काय करतो 5000 आहे तर 10 जुनी करतो. जुनी केलीच पाहिजे. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. चंद्राव जागा घ्यायची, घर बांधायचं चंद्राव. आपण आता श्रीमंत झालो म्हणजे आता तू शेड झाला शेड. चला पैसे तर पण ठेवूया आणि सगळ्या गावातनं पैसे गोळा करूया. जरा तोरा मारला पाहिजे. त्याच्या गावातली माणसं किती मुका करणार माहिती. आलं पहिली पट्टी कोणाची पडूया. चला पैसे पण ठेव वजीर. 1000 तर 2000, 2000 तर 4000, 4 तर 8, 8 तर 16, 16 तर 25 झालं. 50,000, 50,000 1 लाख. 1 2 3 4 5 5 म्हणजे 2500 झाले. लगा वजीर हे 2500 आहे. ते अजून पैसे कमी पडते. ते शोधा म्हणजे सापडेल असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. वजीर बाकीच्या पैशाला काहीतरी जुगाड लावलंच पाहिजे. हा आजी पैसे बसत्या. वजीर जुगाड लागलं. चल पट्टी पाडूया. काय आजे भाजी कमवून चांगलंच पैसे कमवले. ते तुला काय करायचं रंगुड द्या. अगं मला कुठं काय करायचंय. अगं तुझ्या फायद्यासाठी आलो या. अगं मी एक स्कीम आणल्या. अगं 10 दिवसात दाम दुप्पट होते ते पैसे. असली कसली स्कीम 10 दिवसात दुप्पट. वय अरे तुझी किरडी ढासळली. तुझ्या पालखीचा निघाला धूर तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला तुझ्या बापानं 10 दिवसात पैसे दुप्पट केलं होतं वय ना.
फसावतोच वय मला. अगं शिव्या कशाला देते ऐकून तर घे की माझं सगळं. अगं नवीन स्कीम आहे आपल्या गावात सगळ्यांनी माझ्याकडे दाम दुप्पट करून घेतली ती. माझं खोटं उठत असं नाही. कुणाला पण विचार तू भाजी इकतेस ना सगळ्या गावात विचार कुणाला पण वजीर दाम दुप्पट करून देतोय का नाही म्हटले तर मला सांग. अरे तुझा काय मेंदू नासलाय का काय रे? जर का 10 दिवसात दुप्पट झालं नाही ना तर तुझा बोर्डदा मी हितच काढीन बघ. तू काढू नको माझं मी काढून घेतो बस का मग. तुझा फायदा आहे 10 दिवसात दाम दुप्पट घर बसल्या असं म्हणतोयस का? बघा बघ अगं नाहीतर आहे ना माझ्यासारखे वाईट नाही मग. अगं तुझी शपथ घेऊन सांगतो मी. मला तर मार मर की तू. माझी शपथ घेऊन सांगतो बस का. काय रे पण किती लागतात रे त्याला? अगं चांगलं 5,000 लागतील म्हणजे दाम दुप्पट 10,000 घर बसल्या. माझ्या काय घरात पैशाच्या कणगी भरल्यात वर ते त्याला 5,000 पाहिजेत आणि 10,000 पाहिजेत. 1,000 रुपये आहेत माझ्याकडे. 1,000 हो 1,000 किती होणार आहे आजी? 2,000 होणार. जरा अजून बघ की कुठं आहेत का पैसे. 5,000 त्याचं 10,000 10,000 असलं की 20,000 मग किती असतील तिथे? 2.5 आहेत माझ्याकडे. अडीच लगा माझ्याकडे अडीच आजीकडे अडीच झाले की 5,000ची सोय. बरं चालते ते 2.5 तर 2.5. 2.5 देते. हा दे दे. ही घे. ते राहिले ना. तुला देऊन मी काय मोकळी बसू का पार? मला खर्चाय नको तू. अगं त्याचं पण दाम दुप्पट होईल. नको जा तेवढंच बाद झालं. तेच आणून दे करून आधी. होय होय 1 2 3 4 5 2,500 बर येतो आजी बरं का. हा लक्षात आहे ना? 10व्या दिवशी हा 11वा दिवस पण लावत नाही. हा मग जा. हा जाऊ का. जा. आईला कवा यायचं कोणास ठाव. दाम दुप्पट पैसे गोळा केले ते दाम दुप्पट म्हणजे झालं कवा यायचं कोणास ठाव. गाडीचा आवाज आला का. आला 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 आलं. पाहुणे गेलं टायमिंगला थांबलं तिथं जाईल. अहो चुका मग होऊ नये म्हणून इथं सांगू वा. पर पाहुणं तुम्ही म्हणला होता तसं मी पैसे गोळा केले ते बरं का. चांगलं 10,000 रुपये. काय राव पाहुणे अजून चिल्लर मध्ये खेळताय. काऊ काय झालं. मोठे गाबाडा बघा मोठे. तुमचा बी फायदा माझा बी फायदा. होय होय होय. आता एवढ्या पावटी 10,000 रुपये येते तेवढे द्या की दाम दुप्पट करून. पुढल्या वेळी मोठं तुम्ही म्हणताय तसं. बर बर असं करा ते 10,000 तुमच्याकडे ठेवा. काऊ देतो की 10 लगेच. वा लगेच दाम दुप्पट. जाग्यावर हो. आईला मजाच आहे की मग जाग्यावर दाम दुप्पट. अहो बँक सकट देत नाही जाग्यावर दाम दुप्पट. तर ते दारा फक्त पुढच्या बारीनं मोठा माल पाहिजे. तुमचे कमिशन पण कसं निघालं पाहिजे खट्ट. दाय ते ना. मोजा राव पाहुणे विश्वास ठेवा की. आता तुम्ही एवढ्या विश्वास दिले म्हणलं मोजायची गरज नाही हो. चालते चालते पुढल्या वेळेस नाही मोठे गावाड गोळा करतो सगळ्या गावाला आम्हाला लावतो की आणि फोन करतो. फोन केलाय की लगेच जायचं बरं का. मोठा माल कारा गोळा म्हणजे तुमचं पण कमिशन निघल दाबून मला पण दिल्यागत वाटेल ना. होय 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 चालते चालते मी तुम्हाला कसं फोन होतंय करतो. बारक्या रकमेसाठी मला येणं बरोबर वाटत नाही. होय, होय. ते पण बरोबर आहे तुमचं. सारखं 8 दिवसाला पटकन मारायचं नाही का. मोठी रक्कम पाहिजे मोठा फायदा पाहिजे दोघाला पण. होय होय चंद्रावर जागा घ्यायची आहे मला. अहो फिक्स आहे तर मग तुम्ही फक्त तयार राहा काम केलंच. आता पुढल्या वेळी या मोठ्याची मोठं वजन आणतो तुम्हाला जाणारच नाही. हा? बर 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 चालतंय येऊ का. मला जरा अजून बरेच ठिकाण जायचं बऱ्याच गावात जायचंय. अहो जपान घेऊन गेला असतं की. असू दे बघू पुढच्या बारीनं बघू. पुढल्या वेळी मग कोंबडच कापतो. चालतंय हा? चालतंय येऊ. चालते चालते फोन करतो. बर बर हा
अल्ला का जाग्यावर दाब दुप्पट माझं 5 माझं 10 तिथं 10-20 हजार अजून पैसे कमवलं पाहिजे आपल्याला बसून चालणार नाही पाहिजे गावाला सगळ्या कामाला लावूया सगळ्यांच्याकडे पैसे बाहेर काढूया कमिशन पण आहे आणि आपल्यामुळे गावकऱ्यांचा फायदा पण होणार आहे त्यांच्या पण हाताला लगेच पैसे मिळणार माहिती लागूया कामाला पैसे जपून ठेवूया कष्टाचा पैसा आहे आपलं दिलंय विकेंडला पैसे तरी निम्म्या गावानं जवळजवळ आपलं दिले तेच आपल्यामुळं सगळे श्रीमंत होणार आहे ते सगळ्यांचं बंगलं पिंगलं बांधून हा का वाईच काम होतं व्हायचंच अव मी ऐकले तुम्ही पैसे दाम दुप्पट करून देता वय वय देते की दामदुपट करून देतोय अरे माझं द्यायचं होतं पैसे तुमच्याकडे पैसे आणि तुमच्याकडे कुठं आलं अरे माझ्याकडे कुठलं पैसे माझा तो बेवडा नवरा हातात पैसा टिकू देतोय का पर माझ्या लग्नाचं दागिनं मी विकलं लग्नाचं किती द्यायचे पैसे मग 40,000 आणले ते. 40,000 आणि या पैशाचं मला दुप्पट करून दे बर का 40,000 80,000 होती ती पण 10 दिवसात मग मी आणखीन दागिने करेन दागिनं करा अजून काय काय करा बरं द्या पैसे हे बघ लई विश्वासानं तुझ्याजवळ देते मी दागिनं मोडून पैसे देते अहो ठेवा विश्वास जरा माझ्यावर आणा इकडे तुमचं पैसे दामदुप्पट झालं माहिती निवान घरी जाऊन जपा द्या बघ लई लई विश्वासानं देते तुझ्याकडं अहो विश्वास सगळ्या गावान ठेवलाय तुम्हीच ठेवलाय असं हेवी तवा हा जावा तुम्ही मी करतो दाम वजीर, मला दुप्पट पैसे पाहिजे बर का अहो दुप्पट झालेलं परत लावा आणखीन दुप्पट होतील 80च किती होती ती लाखाची वर जाते ती हा लई दागिने करेन हा लय दागिने करा बंगला बांधा हा गाडी एखादी घ्या हा, जाऊ दे लगा ही गावाला तर कधी याचं काय माहित आला का गावाला असते येत विराव कधी मी फोन केलता तुम्हाला आलू घेता बर कुठली द्यायची आहे काय ही आपली काळी जरशी शांती शी द्यायची आहे हो मग काय सांगितलंय दर बघा तुमचा काय दर आहे नाही पण तुम्ही सांगा काय किंमत सांगितली त्याचं आहे की 50,000 दोन्हीचं का काय दोन्हीचं सांगितलं का एकीचं अहो दिशी नाही घेऊ देणार मी इकीच सांगतो या दिशी कशी मी देईन ही तर माझ्या घरची लक्ष्मी आहे दावणीची हिला नाही मी देणार आणि आता तरी पाहुणे शर्यती सुरू झाले त्या बघा खोंड कशी गंगीच तयार करतो नुसती ही जरशीच बोला काय असेल इकडे बघाय ना अजिबात लय पैसे होती ती लय आहे विरा होता बघा की गाय कशी टांगटुकीत ठेवल्या मी जास्त होती ती होय जास्त होती ती पैसे जास्त नाही राहू नाही, गावाला जरा घ्या द्याचं बोला की होय. काहीतरी कमी करून सांगा बरं 45 करा अरे 45 बी जास्त होते अहो कमी करा वयस गावाला हं? तुम्ही बी धंदवालाय तुम्हाला माहित आहे सगळं हाय काय? पण वयस कमी करा की आयला 45 आता बरं तुमचं बी नाही आणि माझं बी नाही बरं का हो का 40 करूया परवडते 35 करूया 35 ला माझं म्हणतं दिले नाही नाही 35 नाही मी हो का 40च्या वर 1 रुपया पण जात नाही 40च्या खाली 1 रुपया पण येत नाही बर असू द्या गै गावातल्या माहितीची आहे हं? तीच म्हणतोय मी बी असू दे. 40 पर्यंत परवडत असू दे 40 पर्यंत परवडतंय हं? घेऊ आपल्याला बरं चालतंय हा. चालतंय 40 ला फिक्स करून ना आता हो काय इशारा देऊ का इसरात राहू दे की राव आता गाव आलंच की तुम्ही राहू हा? बरं चालतंय मग गै नेताना देतो हा चालेल बरं का? बरं 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 गै देताना सगळं पैसे देऊया चालतंय त्या वेळेला आला का नाही सगळं आपलं पैसे देऊन टाका आणि आजच्याच गई न्या मग हा हो गाडी आणि दोरी घेऊन येतो हा. चालतंय आणि आजच्याच घेऊन जातो चालतंय 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 येऊ का मग? चालतंय 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 शांती मी का नाही मागे येतो घरापासून बरं का पण तू काळजी करू नको आज जरी गेलीस का नाही तरी तू 11व्या दिवशी याच दावणीला असणारच बघ माझ्या आणि तुझ्या बरोबर अच्छा 3-4 मैत्रिणी आणतो की तुला इथं हा तू काळजी करू नको आणि जर माझी काय आठवण आलीच तर नुसतं हांबरडा फोड की मी हजर होतोच बघ 11व्या दिवशी हा काळजी करू नको बरं का हा गंगे शांत राहा आपली हा जाऊ का शांती हा
डंगरे अगं थांब थांब तुझ्याच घरात चालू होतं आबा घरात येते का आहेत की आहे ती घरात आहे तिनं आबांचा मिलिटरीचा फंड शिल्लक असेल आहे की नाही मिलिटरीचा फंड आहे की शिल्लक आणि मिलिटरीच्या गोळ्या पण शिल्लक आहेत त्या. गोळ्या कसल्या गोळ्या ग अरे बंदुकीच्या गोळ्या कोणत्या गोळ्या त्या का गेला आबा येते की नाही आबा त्या बंदुकीत गोळ्या भरणार तुझ्या हित ठेवणार डिस्क्याव करणार पाठीमागच गोळी बाहेर काढणार आणि तुझं वय अर्ध्या गोळीतच काम होतंय. अगं पण मला का गोळी घालतील वजीर तुझं जी काही गावात चाललंय का नाही हे सगळं माझ्या कानावर आहे आणि आमच्या घरी जायचा विचार पण करू नको. जा जा घरला जा आबा तुला गोळ्याच घालते ते आता. नको बाबा आबांचा पैसा पण नको गोळे पण नको याला काय झालं काय झालं याला गाडी चालू होईना चालू आहे ना सोन्या ह्याची किंमत काय असेल रे किंमत असेल की 70-80 हजार 70-80 लगा किरकोळ आहे की रे किंमत आता मी इरादा बदलतो मी का नाही डायरेक्ट इमानच घेतो इमान इमान आणि इमान का तुमच्या घराच्या सफरा उतरणार आहे आरोचा परवा नाही की रे आपल्या बिस्कुट वाटायच्या डोंगराला तिथं 5-7 एकर जमीन घेतो की आणि इमानाला अशी पट्टी करतो की लांब लचक अरे पण एवढं पैसा आलं कुठनं पैसे कुणाला सांगा नाही बरं का हा. आपल्याकडे एक स्कीम आहे स्कीम 10 दिवसात पैसे डबल होते 10 दिवसात किती बी पैसे घाल किती तेवढं डबल येते आपल्याला पैसे मी तर आता गाय ऐकलं त्या बघ पाक किती पैसे येतील मग तू विचार कर माझ्याकडे आणि तुला कोणी सांगितली स्कीम मला अरे आपल्या मोठ्या माणसानं वजिऱ्यानं अरे पण त्याला कुठं आणली स्कीम अरे त्याच्याकडे एक एजंट येतोय तो त्याला डबल पैसे करून देतोय आणि तो मला देतोय मग विचार कर किती पैसे येणार आहे आमच्याकडे तू काय कर माहिती का बाबा हे असं गाडून बिडून फिरू नको रे आता तू का नाही इमान शिकून घे आणि माझ्या इमानावर राखी ड्रायव्हर तुला पाहिजे तेवढा पगार देतो जावा लय छान आहे जावा इथनं. पण विचार कर बरं का हो, जावा घेतो आईला ह्या बिस्कुटवाडीचं भवितव्य अवघडच आहे आणि आता काय नवीन खेळ काढले पण तिकडे काय करणार. अरे कवा यायचं ये एवढं पैसे सांभाळायचं म्हणजे अवघड काम आहे कोण आलं गेलो माझ्याकडं पैसे कवलं अख्ख्या गावाची जबाबदारी माझ्यावर आहे ए बाबा इथे नसतं हा आला 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 थांबा 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 पाहू ना रस्त्यावर थांबलाय आज अहो तुमची वाट बघ थांबलो होतो तुम्ही म्हणला होता मोठं गबाड गोळा केलंय हो हे सगळं गावातलं कोणतरी बघल हो आणि दुसरी काम आहे एवढं सांभाळायचं म्हणजे हे तुमच्या ताब्यात घ्या बघ बर हाय का मोठं गबाड पाहू ना हा. एकच नंबर काम केले केलं का नाही एकच नंबर बर गाववाल्यांनी लय जबाबदारीने माझ्याकडे दिले बरं का तेवढं 8-10 दिवसाच्या अगोदर लवकर द्या म्हणजे झालं काळजी करू नका पाहुणे पहिले दोन्ही वेळेस कसं दिलंय व्यवस्थित हा लगेच आलं होतं हा जागेवर दिलं तुम्ही जागी. आता हे जरा मोठा आहे हो म्हणून म्हटलं लवकर द्या नाही गाववाल्यांनी लय विश्वासन माझ्याकडे दिले हो म्हणून म्हणते दुसरं काय नाही काय काळजी करू नका व्यवस्थित करतो हा? बर येऊ का आता चालतं चालतं थोडी या गडबड आहे पण 10व्या दिवशी या बरं का 100% हा? होय चालते चालते दहा दिवसानं हा काळजी या करू बरं नका का? काळजी करू नका काळजी करू नका 10व्या दिवशी पैसे येणार आता मला ऐक नाही सगळं सामान बांधलं पाहिजे आणि चंद्राव जायचं आहे घर बांधायचं बांगला टोले जंग बंगला नको वाडाच बांधूया की मोठा चंद्रावर गावावाल्याच म्हणायचं पासा बोंबलं इथलंच विचार चला सामान बांधा घेत तू
चाललीस? अगं मी भाजी उपटायला चालली आहे. भाजी उपटायला? अगं तू त्या वजीरला दाम दुपटीला पैसे बिशे दिलेस काय? हो दिलेत की. किती दिलेत? अगं काय थोडं नाही, चांगला 2,500 दिलेत. अगो बया जे तुला माहितीये का त्या वजीरनी ज्या माणसाला दिलत का नाही पैसे, तो माणूस पण गेला पळून पैसे घेऊन. आणि तो वजीर वय कोणाच्या हाताला नाही लागत बघ. आता काय म्हणतीस? थांबा त्या दोघांचं बी मुडदच बसवते बघ. त्याची किरडी ढासाळी, त्याचा पालखीचा निघाला दूर, त्याला घातलं डाबऱ्यात. थांब त्या वजीरचाच पहिला मुडदा गाडते. चल चल पहिलं त्याला शोध दोघांना. लय ऊन झालं बाबा, घामटण निघालाय. हा फडक पण आहे की कोण नाही, जरा आराम करूया. ऊन खाली झाले जाऊ घरला. आईला चंद्रा ऊन नसणार आहे नाही. चंद्र कुठलं ऊन येणार तेव्हा? पैसा आला की नाही चंद्रावर जागा घ्यायची आणि मस्त पैकी घर बांधायचं. घरा पुढे बाग करायची गुलाबाची, मस्त पैकी राहायचं चंद्रावरच. आहे ना तुम्ही चंद्रावर जायचं म्हटलं जायचं कशाने? विमान? विमानाने एवढं लांब जाते लगा. आपल्याला रॉकेट घेतलं पाहिजे, सरळ वर जात असं ती तेच रॉकेट जाणार चंद्रावर. आहे तर रॉकेट घ्यायचं म्हटलं परत पैसे दामचं पुट लावलं पाहिजे. ती असू दे, जागे घेऊन राहिलेले पैसे दामदुप्पट लावूया. पुढल्या खेपेला रॉकेटला चंद्रावर जाऊया. लगा माझे जरा चंद्रावर राहायचे, एकटंच जायचं, कुणाला नाही तर नाही काय नाही. मस्त चंद्रावर राहायचं. वजिरे अरे हिचं झोप लावी काय झाले? अरे सगळं गाव उडकाय लागले तुला. गाव उडकाय लागले? अरे पैसा अजून 2 दिवसांनी येणार आहे ते. आज काही उडकाय लागले ते? पैसे ते एजंट होता नाही पैसे घेऊन जाणारा. अरे तो गोटाय बाज निघालाय. खोट्या बाज निघालाय मजी रे? अरे मजी त्यानं आपल्याच गावाला नाही, आपल्या तालुक्यातल्या अजून 10-15 गावांनी गंडवलंय आणि गेला पळून. पळून गेला? कोणी तुला कसं कळालं? अरे मला कळालं म्हणजे त्या पेपरात फोटो आला या. अरे पण ती नव आपले पैसे तर घेतले ते का डबल करून? अरे नाही, तो परवा दिसतो म्हटला 2 दिवसानं. आपले पैसे घेतले नाही ते डबल करून? नाही. आता काय सांगू त्या मामाला, मामापासून आणलेले पैसे मी. अरे तुझं मामा लावत बाजूला, गावालाच नाही मी कुठलं पैसे देऊ? गावानी मला लय आणणार आहे ती. कपडे पाठवत मारणार, गाडवावून देंड काढणार. पैसे द्यायला माझं घरदार इकलं पाहिजे. अरे पण घरदार इकायला माझं घर कुठं आहे? मीच भाड्याच्या घरात राहतो या. तुला काय झालं अडकायला? आता रे अडक
चल लवकर. चल लवकर लवकर चल. कुठे गेले रे ते? हॅलो फास घ्यायला लागले पायावर. मरे वाले. ए वाजा. सोड. नाही तू मरच. तू त्याला लायकीच आहे. सोन्या माझ्या काय संकट आलंय तुला माहित आहे का तेव्हा? अरे कसलं संकट तवा? संकट आलं नाही, तू स्वतःच्या हाताने संकट ओढून घेतलंयस. तू लावतोस का फास? मी लाव. गप्पे सोन्या सोन्या गप्पे गप सोन्या बस काय लगा मला संकट भर काढायला सोडून मला मारायला लागला तू. अरे मग कोणी करायला सांगितलं नको तसलं उद्योग? चालल्याला झटपट पैसा वाला व्हायला गेलाय ती गेलाय, सगळ्या गावाला घेऊन गेलाय. ते राजानं मला सांगितलं म्हणून ही सगळी गोष्ट कळली मला. तू जेव्हा त्या माणसाला पैसे दिलास का नाहीस तेव्हा मी तिथंच होतो. परत त्याला गावाच्या बाहेर जाऊन अडवला, त्याच्याकडे सगळं पैसे घेतलं, त्याला पोलिसांच्या ताब्यात देत होतो, तोपर्यंत सटकून गेला. इधर पैसे आणि जज आहे ते सगळ्यांनी देऊन टाक. आणि परत काय असल्या भानगडीत पडू नकोस. तर प्रेक्षक हो, 10 दिवसात पैसे डबल करणारी स्कीम ही जगाच्या पाठीवर कुठंच नसत्या. आणि असं जर तुम्हाला कुठं सांगितलं जात असेल तर ती तुमची निव्वळ फसवणूक आहे. आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवणूक करताना एकदा नव्हे तर 10 वेळा विचार करा. आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म्स हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. कळलं का? काय काय कळलं का? तुला नको. कळलं.